विद्यार्थी, आज आहे 27/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, रुहानी सर्जन तुम्हाला ज्ञान योगाची फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक खाऊ घालतात. हाच रुहानी खुराक एकमेकांना खाऊ घालत सर्वांची खातिरी अर्थात पालना करत राहा. प्रश्न आहे, विश्वाचे राज्यभाग्य घेण्यासाठी कोणती एक मेहनत करावी लागेल आणि अगदी पक्की सवय लावावी लागेल? उत्तर आहे, ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे अकाल तख्तनशीन आत्मा भावाला पाहण्याची मेहनत करा. भाऊ भाऊ समजून सर्वांना ज्ञान द्या. पहिले स्वतःला आत्मा समजून मग भावांना समजावून सांगा. ही सवय लावाल तर विश्वाचे राज्यभाग्य मिळेल. याच सवयीने देहाचे भान निघून जाईल. मायेची वादळे अथवा व्यर्थ संकल्पसुद्धा येणार नाहीत. इतरांना ज्ञानाचा तीर देखील चांगला लागेल. ओम शांती. ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारे रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगतात. ज्ञानाचा तिसरा नेत्र बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही. आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही जाणता आता ही जुनी दुनिया बदलणार आहे. बिचारे मनुष्य जाणत नाहीत की बदलणारे कोण आहेत आणि कसे बदलतात, कारण त्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्रच नाहीये. तुम्हा मुलांना आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणले आहे. ही आहे ज्ञानाची सॅक्रीन. सॅक्रीनचा एक थेंब देखील किती गोड असतो. ज्ञानाचा देखील एकच शब्द आहे, मन मना भव. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबा शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता सांगत आहेत. बाबा आले आहेत मुलांना स्वर्गाचा वारसा देण्यासाठी. तर मुलांना किती आनंदात राहिले पाहिजे. म्हणतात देखील, खुशी जैसी खुराक नाही. जे नेहमी आनंदात मजेत राहतात त्यांच्यासाठी तो जसा खुराक असतो. 21 जन्म मजेत राहण्यासाठी हा जबरदस्त खुराक आहे. हाच खुराक नेहमी एकमेकांना खाऊ घालत राहा. तुम्ही श्रीमतावर सर्वांची रुहानी खातिरी अर्थात पालना करता. खरी खरी खुश खैराफत अर्थात कल्याण देखील हेच आहे, कोणालाही बाबांचा परिचय देणे. गोड मुले जाणतात, बेहदच्या बाबांकडून आम्हाला जीवनमुक्तीचा खुराक मिळतो आहे. सतयुगामध्ये भारत जीवनमुक्त होता, पावन होता. बाबा खूप चांगला उंची खुराक देतात, तेव्हाच तर गायन आहे. अतींद्रिय सुख पूछना हो तो गोप गोपियों से पूछो. हा ज्ञान आणि योगाचा किती फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक आहे. आणि हा खुराक एकाच रुहानी सर्जनकडे आहे. इतर कोणाला या खुराकाविषयी माहीत देखील नाही आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुमच्यासाठी तळहातावर सौगात घेऊन आलो आहे. मुक्ती जीवनमुक्तीची ही सौगात माझ्याजवळच असते. कल्पकल्प मीच येऊन तुम्हाला देतो, मग रावण हिरावून घेतो. तर आता तुम्हा मुलांना किती खुशीचा पारा चढलेला राहिला पाहिजे. तुम्ही जाणता आमचे एकच बाबा, पिता, टीचर आणि खरे खरे सद्गुरू आहेत, जे आम्हाला सोबत घेऊन जातात. मोस्ट बिलवेड बाबांद्वारे विश्वाची बादशाही मिळते. ही छोटी गोष्ट आहे काय? नेहमी हर्षित राहिले पाहिजे. गॉडली स्टुडंट लाईफ इज द बेस्ट. हे आताचे गायन आहे. मग नवीन दुनियेमध्ये देखील तुम्ही कायम आनंद साजरा करत राहाल. दुनिया जाणत देखील नाही की खराखुरा आनंद केव्हा साजरा केला जाईल. मनुष्यांना तर सतयुगाचे ज्ञानच नाही आहे, त्यामुळे इथेच साजरा करत राहतात. परंतु या जुन्या तमोप्रधान दुनियेमध्ये सुख आले कुठून? इथे तर त्राही त्राही करत राहतात. किती दुःखाची दुनिया आहे. बाबा तुम्हा मुलांना किती सोपा रस्ता सांगतात. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान रहा. कामधंदा इत्यादी करत असताना देखील माझी आठवण करत रहा.
जसे आशिक आणि माशूक असतात ते तर एकमेकांची आठवण करत राहतात. ती त्याची आशिक, तो तिचा माशूक असतो. इथे ती गोष्ट नाहीये. इथे तर तुम्ही सर्व एका माशूकचे जन्मजन्मांतरापासून आशिक होऊन राहता. बाबा तुमचे आशिक बनत नाहीत. तुम्ही त्या माशूकला येण्यासाठी आठवण करत आले आहात. जेव्हा दुःख जास्त होते तेव्हा जास्त आठवण करतात. तेव्हाच तर गायन देखील आहे, दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय. यावेळी बाबा देखील सर्वशक्तिवान आहेत. दिवसेंदिवस माया देखील सर्वशक्तिवान तमोप्रधान होत जाते. म्हणून आता बाबा म्हणतात, गोड मुलांनो, देही अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजून मजपित्याची आठवण करा आणि त्याचसोबत दैवी गुण देखील धारण करा, तर तुम्ही असे अर्थात लक्ष्मी नारायण बनाल. या शिक्षणामध्ये मुख्य गोष्ट आहेच मुळी आठवणीची. उच्च ते उच्च बाबांची अतिशय प्रेमाने स्नेहाने आठवण केली पाहिजे. ते बाबाच नवीन दुनिया स्थापन करणारे आहेत. बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हा मुलांना विश्वाचा मालक बनविण्यासाठी. त्यामुळे आता माझी आठवण करा, तेव्हा तुमची अनेक जन्मांची पापे नष्ट होतील. पतित पावन बाबांनाच बोलावतात ना. आता बाबा आले आहेत तर जरूर पावन बनावे लागेल. बाबा दुःखहर्ता सुखकर्ता आहेत. खरोखर सतयुगामध्ये पावन दुनिया होती तर सर्वजण सुखी होते. आता बाबा पुन्हा म्हणतात, मुलांनो, शांतीधाम आणि सुखधामची आठवण करत राहा. आता आहे संगमयुग. खिवय्या तुम्हाला इथून पार त्या पलीकडे घेऊन जातात. नाव कोणती एक नाहीये. सारी दुनिया जसे एक मोठे जहाज आहे, त्याला पार घेऊन जातात. तुम्हा गोड मुलांना किती आनंद व्हायला पाहिजे. तुमच्यासाठी तर सदैव आनंदच आनंद आहे. बेहदचे बाबा आपल्याला शिकवत आहेत. वा, हे तर ना कधी ऐकले ना वाचले. भगवान वाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. तुम्हा रुहानी मुलांना राजयोग शिकवत आहे तर व्यवस्थितपणे शिकले पाहिजे. धारणा केली पाहिजे. व्यवस्थितरित्या शिकले पाहिजे. शिक्षणामध्ये नेहमी नंबरवार तर असतातच. स्वतःला पाहिले पाहिजे, मी उत्तम आहे, मध्यम आहे की कनिष्ठ आहे. बाबा म्हणतात, स्वतःला पहा, मी उच्च पद प्राप्त करण्यासाठी लायक आहे का? रुहानी सेवा करतो का? कारण बाबा म्हणतात, मुलांनो, सर्व्हिसेबल अर्थात सेवा योग्य म्हणा, फॉलो करा. मी आलोच आहे सेवा करण्यासाठी. रोज सेवा करतो. म्हणूनच तर हा रथ अर्थात ब्रह्मा बाबांचे तन घेतले आहे. यांचा रथ आजारी पडतो तर मी यांच्यामध्ये बसून मुरली लिहितो. मुखाद्वारे तर बोलू शकत नाही तर मी लिहितो, जेणेकरून मुलांची मुरली मिस होऊ नये. तर मी देखील सेवेवर आहे ना. ही आहे रुहानी सेवा. बाबा गोड गोड मुलांना समजावून सांगत आहेत, मुलांनो, तुम्ही देखील बाबांच्या सेवेमध्ये लागा. ऑन गॉड फादरली सर्व्हिस. साऱ्या विश्वाचे मालक बाबाच तुम्हाला विश्वाचा मालक बनविण्यासाठी आले आहेत. जे चांगला पुरुषार्थ करतात त्यांना महावीर म्हटले जाते. पाहिले जाते कोण महावीर आहेत, जे बाबांच्या डायरेक्शनवर चालतात. बाबांचा आदेश आहे, स्वतःला आत्मा समजून भाऊ भाऊ म्हणून पहा. या शरीराला विसरून जा. बाबा देखील या शरीरांना पाहत नाहीत. बाबा म्हणतात, मी आत्म्यांना पाहतो. बाकी हे तर ज्ञान आहे की आत्मा शरीराशिवाय बोलू शकत नाही. मी देखील या शरीरामध्ये आलो आहे, लोन घेतले आहे. शरीरासोबतच आत्मा शिक्षण घेऊ शकते. बाबांची बैठक इथे आहे. हा आहे अकाल तख्त. आत्मा अकाल मूर्त आहे. आत्मा कधी लहान मोठी असत नाही. शरीर लहान मोठे असते. जे पण आत्मे आहेत त्या सर्वांचे तख्त या भ्रुकुटीच्या मध्यभागी आहे. शरीरे तर सर्वांची वेगवेगळी असतात. कोणाचे अकाल तख्त पुरुषाचे आहे, कोणाचे अकाल तख्त स्त्रीचे आहे, कोणाचे अकाल तख्त मुलाचे आहे.
बाबा बसून मुलांना रुहानी ड्रिल शिकवतात. जेव्हा कोणाशी बोलाल तर पहिले स्वतःला आत्मा समजा. मी आत्मा अमक्या भावाशी बोलत आहे. बाबांचा संदेश देत आहे की शिवबाबांची आठवण करा. आठवणीद्वारे गंज उतरणार आहे. सोन्यामध्ये जेव्हा अलाय अर्थात खाद पडते तेव्हा सोन्याची किंमत कमी होते. तुम्हा आत्म्यांवर देखील गंज चढल्याने व्हॅल्यूलेस अर्थात कवडी मोल झाले आहात. आता पुन्हा पावन बनायचे आहे. तुम्हा आत्म्यांना आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. त्या नेत्राद्वारे आपल्या भावांना पहा. भावाभावाला पाहिल्याने कर्मेंद्रिये कधी चंचल होणार नाहीत. राज्यभाग्य घ्यायचे आहे, विश्वाचा मालक बनायचे आहे तर ही मेहनत करा. भाऊ भाऊ समजून सर्वांना ज्ञान द्याल तर मग ही सवय पक्की होईल. खरे खरे ब्रदर्स तुम्ही सर्वजण आहात. बाबा देखील वरून अर्थात परमधाम वरून आले आहेत. तुम्ही देखील आले आहात. बाबा मुलांसहित सेवा करत आहेत. सेवा करण्यासाठी बाबा हिम्मत देतात. हिम्मते मर्दा मददे खुदा. तर ही प्रॅक्टिस करायची आहे. मी आत्मा भावाला शिकवतो. शिकते आत्मा ना. याला स्पिरिच्युअल नॉलेज म्हटले जाते, जे रुहानी बाबांकडूनच मिळते. संगमावरच बाबा येऊन हे नॉलेज देतात की स्वतःला आत्मा समजा. तुम्ही न अंगे अर्थात अशरीरी आला होता. मग इथे शरीर धारण करून तुम्ही 84 जन्माचा पार्ट बजावला आहे. आता पुन्हा परत जायचे आहे. म्हणून स्वतःला आत्मा समजून भावाभावाच्या दृष्टीने पाहायचे आहे. ही मेहनत करायची आहे. आपली मेहनत करायची आहे. बाकी कशाशी आपला काय संबंध. चॅरिटी बिगिन्स ॲट होम अर्थात पहिले स्वतःला आत्मा समजून मग भावांना समजावून सांगाल तर चांगल्या रीतीने तीर लागेल. हे जोहर अर्थात शक्ती भरायची आहे. मेहनत कराल तेव्हाच उच्चपद प्राप्त कराल. बाबा आलेच आहेत फळ देण्यासाठी तर मग मेहनत करावी लागेल. काही सहनसुद्धा करावे लागते. कोणी उलटसुलट गोष्टी बोलले तर तुम्ही गप्प राहा. तुम्ही गप्प राहाल तर मग दुसरा काय करणार. टाळी 2 हाताने वाजते. एकाने मुखाची टाळी वाजवली, दुसरा गप्प बसेल तर तो आपणच गप्प होईल. टाळीला टाळी दिल्याने आवाज होतो. मुलांना एकमेकांचे कल्याण करायचे आहे. बाबा समजावून सांगतात, मुलांनो सदैव आनंदामध्ये राहू इच्छिता तर मनमना भव. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. भावांकडे अर्थात आत्म्यांकडे पहा. भावांना देखील हे ज्ञान द्या. योग करून घेता तेव्हा देखील स्वतःला आत्मा समजून भावांना पाहत राहाल तर सेवा चांगली होईल. बाबांनी सांगितले आहे भावांना समजावून सांगा. सर्व भाऊ पित्याद्वारे वारसा घेतात. हे रुहानी नॉलेज एकदाच तुम्हा ब्राह्मण मुलांना मिळते. तुम्ही ब्राह्मण आहात मग देवता बनणार आहात. या संगम युगाला थोडेच सोडणार नाही तर पार कसे जाल. उडी थोडीच मारणार. हे वंडरफुल संगमयुग आहे. तर मुलांनी रुहानी यात्रेवर राहण्याची सवय लावायची आहे. तुमच्याच फायद्याची गोष्ट आहे. बाबांची शिकवण भावांना द्यायची आहे. बाबा म्हणतात मी तुम्हा आत्म्यांना ज्ञान देत आहे. आत्म्यालाच पाहतो. मनुष्य मनुष्यासोबत बोलतील तर त्यांचा चेहरा पाहतील ना. तुम्ही आत्म्यासोबत बोलता तर आत्म्यालाच पाहायचे आहे. भले शरीराद्वारे ज्ञान देता परंतु यामध्ये शरीराचे भान तोडावे लागते. तुमची आत्मा समजते. परमात्मा पिता आपल्याला ज्ञान देत आहेत. बाबा देखील म्हणतात आत्म्यांना पाहतो. आत्मे देखील म्हणतात आम्ही परमात्मा पित्याला पाहत आहोत. त्यांच्याद्वारे ज्ञान घेत आहोत. यालाच म्हटले जाते स्पिरिच्युअल ज्ञानाची देवाणघेवाण. आत्म्याची आत्म्यासोबत. आत्म्यामध्येच ज्ञान आहे. आत्म्यालाच ज्ञान द्यायचे आहे. हे जसे जोहर अर्थात शक्ती आहे. तुमच्या ज्ञानामध्ये ही शक्ती भरली तर कोणालाही समजावून सांगितल्यावर लगेच तीर लागेल.
बाबा म्हणतात, प्रॅक्टिस करून पहा, तीर लागतो आहे ना. ही नवीन सवय लावायची आहे, तर मग शरीराचे भान निघून जाईल. मायेची वादळे कमी येतील, वाईट संकल्प येणार नाहीत. क्रिमिनल दृष्टी अर्थात विकारी दृष्टीसुद्धा राहणार नाही. मज आत्म्याने 84चे चक्र लावले. आता नाटक पूर्ण होते. आता बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. आठवणीद्वारेच तमोप्रधानापासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. किती सोपे आहे. बाबा जाणतात. मुलांना हे शिक्षण देणे हा देखील माझा पार्ट आहे. काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक 5000 वर्षांनंतर मला यावे लागते. मी यासाठी बांधील आहे. मुलांना बसून समजावून सांगतो. गोड मुलांनो, रुहानी आठवणीच्या यात्रेमध्ये राहा, तर अंतमती सोगती होईल. हा अंतिम समय आहे ना. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा, तर तुमची सद्गती होईल. हे देही अभिमानी बनण्याचे शिक्षण एकदाच तुम्हा मुलांना मिळते. किती वंडरफुल ज्ञान आहे. बाबा वंडरफुल आहेत, तर बाबांचे ज्ञान देखील वंडरफुल आहे. कधी कोणी सांगू शकणार नाही. आता परत जायचे आहे, म्हणून बाबा म्हणतात, गोड मुलांनो, ही प्रॅक्टिस करा. स्वतःला आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या. तिसऱ्या नेत्राद्वारे भावाने भावाला पाहायचे आहे. यात खूप मेहनत आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्याप्रमाणे बाबा मुलांच्या रुहानी सेवेवर आले आहेत, अशा बाबांना फॉलो करून रुहानी सेवा करायची आहे. बाबांच्या डायरेक्शनवर चालून खुशीचा खुराक खायचा आहे आणि खाऊ घालायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, कोणी उलट सुलट बोलले तर गप्प राहायचे आहे. मुखाची टाळी वाजवायची नाही. सहन करायचे आहे. आजचे वरदान आहे, दृढतेच्या शक्तीद्वारे मनबुद्धीला सीटवर सेट करणारे सहज योगी भव. दृढतेच्या शक्तीद्वारे मनबुद्धीला सीटवर सेट करणारे सहज योगी भव. स्पष्टीकरण आहे, मुलांचे बाबांवर प्रेम आहे, म्हणून आठवणीमध्ये शक्तिशाली होऊन बसण्यासाठी, चालण्यासाठी, सेवा करण्यासाठी खूप अटेन्शन देतात. परंतु मनावर जर पूर्ण कंट्रोल नसेल, मन ताब्यात नसेल, तर थोडा वेळ चांगले बसतात, मग हलणे डुलणे सुरू करतात. कधी सेट होतात, कधी अपसेट. परंतु एकाग्रतेच्या अथवा दृढतेच्या शक्तीद्वारे मनबुद्धीला एकरस स्थितीच्या सीटवर सेट करा, तेव्हाच सहज योगी बनाल. स्लोगन आहे, ज्या काही शक्ती आहेत त्यांना वेळेवर यूज करा, तर खूप चांगले चांगले अनुभव होतील. ज्या काही शक्ती आहेत त्यांना वेळेवर यूज करा, तर खूप चांगले चांगले अनुभव होतील. अव्यक्त सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, आता प्रत्येक ब्राह्मण ब्रह्मा बाप समान चैतन्य चित्र बनावा. लाईट आणि माईट हाऊसची झाकी अर्थात चैतन्य चित्र बनावा. संकल्प शक्तीचे सायलेन्सवाले भाषण तयार करून कर्माती डबल लाईट फरिश्ता स्टेजवर वरदानी मूर्तचा पाठ बजावावा, तेव्हा संपूर्णता जवळ येईल. त्या कर्मातीत स्टेजच्या आधारे ज्याच्या प्रती जो संकल्प कराल त्याच्याजवळ तो संकल्प पोहोचेल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.